जय भीम दोस्तों, मैं हूँ आप सबका दोस्त मयंक और स्वागत है आपका हमारे YouTube चैनल पे पीस इन योर लाइफ। दोस्तों, आज के हमारे स्पेशल गेस्ट है रिस्पेक्टेड शिलानंद भिक्कुनी जी। तो चलिए हम जानते हैं उनकी एक मॉन्क लाइफ और हमारे वर्षवास के बारे में। तो स्टे ट्यून टिल दी एंड। जय भीम। माताजी, तुम्हाला माझा त्रिवार अभिवादन। मंगल माताजी, माझा पहिला क्वेश्चन असा आहे की वर्षवास म्हणजे वर्षवास म्हणजे काय? हो. तर वर्षवास हा म्हणजे बघा, हा एक नियम आहे वर्षवास, आणि हा नियम भिक्षू भिक्षुणींकरिता आहे. सर्वप्रथम तर जाणूया की वर्षवास काय आहे. तर वर्षवास म्हणजे वर्षा म्हणजे पावसाळा, निवास म्हणजे निवास करणे होय. तर वर्षावासामध्ये निवास करणे हे कुणासाठी आहे? ॲक्च्युअल आपण असं पाहू गेलं तर काय आहे, गृहस्थ हे वर्षवासामध्ये आपल्या घरीच राहतात. हो. पण हा नियम जे घराचे बेघर झालेले आहेत, भिक्षू भिक्षुणी झालेले आहेत, त्यांच्याकरिता आहे. आणि हा नियम म्हणजे बघा, तथागत भगवान बुद्धांना जेव्हा 2500 वर्षापूर्वी परमसंबोधी ज्ञान प्राप्त झाला आणि त्यांनी सारनाथ इथे 5 परिव्राजकांना दीक्षा दिली, तर आषाढ पौर्णिमेला पावसाळ्यातच दिले, तेव्हा हा नियम नव्हताच. आणि त्यांनी जे 5 परिव्राजकांना दीक्षा दिली त्यानंतर मग पुन्हा एक यश नावाचा भिक्षू, एक श्रेष्ठीपुत्र होता, तो सुद्धा भिक्षू झाला. त्याच्यानंतर त्याचं पाहून त्याचे काही 4 मित्रसुद्धा भिक्षू झालेत. परत आपले एवढे मोठमोठे श्रेष्ठीपुत्र हे भिक्षू झालेले आहेत, हे पाहून त्यांचे आणखी पुन्हा 50 मित्र जे होते ते सुद्धा भिक्षू झालेत. आणि त्यानंतर मग भगवान बुद्धांनी भिक्खूंना सांगितलं आहे, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. म्हणजे भिक्षू हो, तुम्ही चारिकीला जा, तुम्हाला धम्माची चारिका करायची आहे, गावगावी फिरून तुम्ही हा धम्माचा प्रचार करा. तर ते भिक्षू प्रत्येक गावोगावी जाऊ लागलेत आणि धम्माचा प्रचार प्रसार करू लागले. तोपर्यंत देखील हा वर्षवासाचा नियम कुणावरही लागू नव्हता. आणि त्यानंतर मग भगवान बुद्ध जेव्हा वर्षवासाचा जो पावसाळ्याचा जो कालावधी होता, आषाढ पौर्णिमे ते अश्विन पौर्णिमेपर्यंत, तो कालावधी संपल्याच्या नंतर मग हे भिक्खू जे 60 भिक्षू झालेले, तर हे सर्व धम्मप्रचार प्रसाराला निघून गेले. नंतर पुढे जे तथागत भगवान बुद्ध आहेत, तर ते बोधगया इथे ते काश्यप नदी जे साधू होते त्यांच्याकडे बरेचसे भिक्खू होते. तर हे 3 भावंड होते, काश्यप नदी, गया नदी आणि उर्वेला नदी. म्हणजे उर्वेला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप असे त्यांचे 3 नावं आहेत ते. तर हे 3 भावंड होते, यांच्याकडे बरेचसे म्हणजे भिक्षू होते. तर यांचा म्हणजे वेगळाच धम्माचा प्रचार करायचा. ते लोक म्हणजे हिंदू त्यांचा जो धम्म होता तो वेगळा होता. तर तथागत भगवान बुद्ध त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पटवून सांगतात, त्यांना धम्म सांगतात आणि ते प्रज्ञावंत असतात. तर ते तिघंही भावंड जे आहेत, तर एक मोठा भाऊ भिक्षू झाला म्हणून सने, त्याच्यानंतर मग लहान भाऊ पण भिक्षू बनते, मग त्याचाही भाऊ, आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप हा भिक्षू बनते. आणि अशा प्रकारे काय होते आहे की तो भिक्षूंचा ग्रुप खूप मोठा प्रमाणामध्ये, म्हणजे ते किती ग्रुप असतो त्यांच्या? 60 कमीत कमी ते भिक्षू म्हणजे बघा 1250 भिक्षू असतात. 1250 भिक्षू, तर तिन्ही भावांचे मिळून 1250. तर मग आता हे धम्माचा प्रसार करायला मग ते भगवान बुद्ध सोबत जाऊ लागतात. तर काय होते आहे की जे गृहस्थ आहेत, तर ते लोक सुद्धा भगवान बुद्धाशी जोडतात, बरेचसे गृहस्थ जोडतात आणि त्यांना भगवान बुद्धांचा धम्म रुचकर वाटतो, प्रज्ञावंतांचा धम्म आहे असं वाटतो. तर त्यावेळेस काय होतं की पावसाळ्यामध्ये, म्हणजे नेक्स्ट पावसाळ्यामध्ये हे भिक्षू चारिकेला जायचे, म्हणजे धम्माचे प्रचार प्रसार करतात, जातच असत. पावसाळ्यामध्ये आषाढ पौर्णिमेपासून नांगरण वखरण चालू होते आहे, लोकांचे शेतीचे कामं चालू होत आहेत. आणि त्यावेळेस आपल्यासारखे रस्ते नव्हतेच, तर पायदळी रस्ता होता, किचड, नदी नाले होते, भिक्षू लोक जायचे. तर मग काय होत असतं की भिक्षू जेव्हा जायचे तर त्यांच्या पायाने जसे छोटे छोटे जीव जंतू हे मृत्यूला प्राप्त होत होते. आणि भगवान बुद्धांनी तर सांगितलं आहे की पाण्यातिपाता विरमणी हिंसा करू नये आणि स्वतःहून तर हिंसा अजिबात करू नये.
तर लोकांनी बघितलं, तर काही लोकांनी काय केलं, भगवान बुद्धांजवळ जाऊन सन्या त्यांनी म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला, त्यांच्याकडे ते बोललेच तसे भगवान बुद्धांना की भगवान तर अहिंसेचं समर्थक आहेत आणि भगवान बुद्ध जे आहेत ते भिक्खू लोकांना सांगतात की आपण हिंसा करू नये. आणि भगवान बुद्धाचा धम्म हा सुवाक्यात आहे, अतिशय सुंदरपणे सांगलेला आहे. तर भिक्षू लोक जेव्हा शेतातून जातात तर लोकांची जे शेती आहे तर ती पण काठाकाठाने शेती नष्ट होते आहे. नवीन तृणमूळ निघालेली असतात, गवत निघालेले असतात, त्याच्यावरून चालतात. तर एक प्रकारे ती सुद्धा हत्या आहे. आणि नवीन जीवजंतू उत्पन्न होतात, त्यांची सुद्धा हत्या होते आहे. तर ते भगवान बुद्धांकडे एक प्रकारे म्हणजे शिकायत करतात. ते म्हणजे आपला डाऊट घेऊन त्यांच्याकडे जातात, ते शिकायत करतात की बघा भगवंताचा एवढा धम्म सुवाक्यात आहे आणि जे दुसरे समाजाचे आहेत, जे चांगल्या प्रकारे सांगितलेलं नाही आहे, सम्यक दृष्टीचे नाही आहेत आणि ते सुद्धा पावसाळ्यामध्ये विलुप्त होतात, ते दिसत नाहीत. आणि चिमणे पाखरं सुद्धा आहेत. तर आपल्याला कुठे दिसतात पाखरं, चिमण्या, पक्षी वगैरे, हे सुद्धा काय आहेत, पावसाळ्यामध्ये विलुप्त होतात. तर भगवान बुद्धांना प्रश्न आला की ही गोष्ट बरोबर आहे की जेव्हा पशु पक्षी हे सुद्धा पावसाळ्यामध्ये विलुप्त होतात आणि इतर समाजाचे जे भिक्षू आहेत तर ते सुद्धा दिसत नाहीत पावसाळ्यामध्ये, ते एका ठिकाणी निवास करत असतात. आणि असे ग्रहस्थांची शिकायत भगवान बुद्धांपर्यंत जाते. तर भगवान बुद्धांना वाटते की नाही, आपणही भिक्षूंना एका ठिकाणी राहण्याची अनुमती दिली पाहिजे. आणि दुसरं कारण याचं असं आहे वर्षावासात एका ठिकाणी राहण्याचं की भिक्षू कसे आहेत, जेव्हा नदीला पूर असायचं, रस्ते बरोबर नसायचे, ते जाऊ शकत नव्हते, त्यांना भोजन प्राप्त होत नव्हतं पावसाळ्यामध्ये, ते लोकांच्या घरापर्यंत पोहोचू शकत नव्हते, कित्येकदा तर त्यांना उपाशी राहावं लागत असे. तर मग ह्याचं सोल्युशन म्हणून सन्या तर भगवान बुद्धाने मग भिक्खू संघांना एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की भिक्षू हो, तुम्ही पावसाळ्यामध्ये भ्रमण करू नका, म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावामध्ये तुम्ही जाऊ नका. कोणत्याही गावामध्ये राहा, पण एका ठिकाणी एक असं निवासस्थान निवडा की जिथे तुम्ही राहू शकणार. तर तेव्हा काय होतं, जास्तीत जास्त लोकांनी विहारदान केलेले नव्हते. तर भिक्षू जे आहेत ते कुणाच्या घरच्या वरच्या माळ्यावर राहायचे, तर कुणाचे खाली झोपडं असायचं तर मग तिथे राहायचे, कोणी गुहेमध्ये राहत असत है ना, गुफा असते तर दगडांची, तिथे राहत असत. तसं संघाने ते राहायचे. मग कालांतराने लोकांनी विहार दान करू लागलेत. त्यांनी बघितलं भिक्षूंचं राहणीमान बघितलं की भिक्षू म्हणजे अतिशय सुंदर असं परिमंडल वगैरे करतो आहे आणि पात्र घेऊन सन्या एका रांगेने इतक्या डिसिप्लिनने भिक्षू जात आहेत. तर त्यांना ते म्हणजे खूप आकर्षण वाटलं आणि खूप मस्त वाटलं त्यांना, एवढे डिसिप्लिनमध्ये भिक्षू जात आहेत. तर त्यांनी मग भिक्षूंना म्हटलं की आम्हाला विहारदान करायची इच्छा आहे बा म्हणून सन्या भगवान बुद्धाकडे त्यांनी प्रस्ताव टाकला आणि भगवान बुद्धांनी त्याची अनुमती दिली. आणि मग त्यानंतर भिक्षू हे विहारामध्ये राहू लागलेत. तर भगवान बुद्धांनी तेव्हापासूनचा हा नियम बनवला की भिक्षू हो, तुम्ही पावसाळ्यामध्ये कुठेही भ्रमण करू नका, जेणेकरून लोकांच्या अशा निर्देशनास नाही आलं पाहिजे की भिक्षूंच्या हातून कोणत्या चुका घडत आहेतच. आपण जास्तीत जास्त भिक्षू काय करायचे, पायीच चालायचे. तर पायाने त्यांचे जीवजंतू हे नष्ट व्हायचे. ते जाणून तर नाही करत होते पण ते होत होते. तर त्यांनी हे रोकथामकरिता भिक्षूंना एका ठिकाणी राहण्यास अनुमती दिली. तर हे जो वर्षावास आहे हा वर्षावास केवळ भिक्षू आणि भिक्षुणीसाठी आहे, जे उपसंपादित आहेत त्यांच्याकरिता आहे, श्रामणेरांकरिता नाही आहे. हे फक्त भिक्षू लोक फॉलो करतात, हे फक्त भिक्षूंसाठी फॉलो करण्याचे नियम आहेत आणि त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे. जर तो भिक्षू नाही करेल तर मग त्याला दोष लागतो. हो त्यांच्या कारण मग खूप प्राण्यांचा मृत्यू वगैरे होतो. तर मग ते सगळं टळलं. ऍक्च्युअली तसं पाहू गेलं तर आताही भिक्षू जर एका ठिकाणी विहारामध्ये राहते आहे, वर्षावासाच्या निमित्ताने जरी तो एका ठिकाणी राहत असला तरी तो धम्माचा प्रचार प्रसार करतोच आहे. कारण रोज विहारामध्ये त्रिपिटक ग्रंथाचं वाचन होते आहे आणि तो लोकांना जास्तीत जास्त नॉलेज मिळालं पाहिजे असा तो प्रयत्नच असते.
तर भिक्षूंचे हे नियम आहेत की वर्षवासामध्ये 7 दिवसाच्या वर तू कुठे जाऊ शकणार नाही. ठीक. माताजी, आता आमचा दुसरा क्वेश्चन असा आहे की वर्षवासाचे इम्पॉर्टन्स काय आहे एका भिक्खू भिक्खुनीच्या लाईफमध्ये? बघा, काय होतं की भिक्षू हा भ्रमणकर्ता होता आणि भ्रमणकर्ता असल्यामुळे त्याला अध्ययन करायला, त्याला ध्यान साधना करायला वेळ मिळत नसे. वर्षवासाच्या या नियमामुळे अशी प्रगती झालेली की भिक्खू एका विहारामध्ये थांबतो आहे आणि त्याला बराच वेळ अध्ययन करायला मिळते आहे. म्हणजे ते आपली प्रॅक्टिसेस, बुद्धिझमची प्रॅक्टिसेस करू शकतो. ते प्रॅक्टिस करतोय, तो अभ्यास करतोय. अध्ययन करणे म्हणजे अभ्यास करणे आहे, है ना. आणि कसं आहे, त्याला ध्यान करायला सुद्धा वेळ मिळते आहे, तर तो ध्यान सुद्धा करतो आहे आणि आपल्या जीवनामध्ये तो प्रोग्रेस करतो. नॉलेजमध्ये तो नॉलेज गेन करण्याचा तो प्रयत्न करीत असतो. तर हा त्याच्यासाठी एक पॉझिटिव्ह इफेक्ट आहे आणि चांगला त्याच्यासाठी भिक्खूंकरिता चांगला आहे ते. अच्छा माताजी, आमचा असा क्वेश्चन आहे आता की वर्षवासमध्ये भिक्खू भिक्खुनीची डेली रुटीन काय असतो, ते काय फॉलो करतात रोजच्या लाईफमध्ये? म्हणजे 3 महिन्याचा असतो वर्षवास, त्याच्यामध्ये काय फॉलो करतात ते? तर हे त्यांच्यासाठी कंपल्सरी असते भिक्खू भिक्खुनींसाठी की डेली त्यांनी पहाटे सकाळी 4 वाजता उठलंच पाहिजे. हे कंपल्सरी आहे वर्षवासामध्ये? कंपल्सरीच आहे. अच्छा, हे माताजी आम्हाला सांगा, हे वर्षवासामध्येच डेली 4 वाजता उठतात भिक्खू की पूर्ण लाईफ टाइम? नाही, ऍक्च्युअली ते पूर्ण लाईफ टाइमच त्यांचं मॉर्निंगचं ते रुटीनच असते, सारखंच असते. पण वर्षवासामध्ये काही खास म्हणजे असं की तो लवकर उठतो याकरिता की लवकर उठून तो ध्यान साधना करत असतो. आपलं जे रुटीन आहे ते करून तो ध्यान साधनेला बसतो आणि याचा इफेक्ट हे होतो की जे आसपास जे लोक असतात, विहारात येणारे जे लोक असतात, तर त्यांनाही विहारात येण्याची गोडी लागते, त्यांनाही ध्यान साधनेची गोडी लागते. तेही ध्यान साधना समजून ते विहारात येतात. रुटीन म्हणजे हे भिक्षूंसाठी आवश्यक आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये जर तो असा वागत आहे की तो सकाळीच उठते आहे आणि तो ध्यान साधना करतो, तर लोक येत नाहीत. अच्छा. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये लोक कंटिन्यू ध्यान साधना करायला विहारामध्ये येतात आणि तेही तेव्हाच येतात की विहारामध्ये भिक्षू राहते आणि तो आपला रुटीन त्याप्रमाणे करत असते. तर लोकांनाही आनंद वाटते ध्यान साधना करायला, त्यांना बरं वाटते आणि ते येतात. सकाळीच मग वंदना होते, ध्यान साधना झाली की 4 वाजताच्या नंतर होते वंदना? नाही, 4 वाजताच्या नंतर म्हणजे 4 वाजता उठून तो आपलं काम करते आणि नंतर मग तो ध्यान करायला बसते आहे. तर 1-1.25 तासाचं तो ध्यानाचा सत्र असते. हा रुटीन असते वर्षवासामध्ये. भिक्खूंबरोबर उपासक सुद्धा फॉलो करतात. अच्छा, उपासक वर्गात. तर हा त्याचा कसा दुहेरी फायदा होते आहे, भिक्षूंचाही फायदा होते आणि उपासकांचाही होत आहे. आणि तुमचं जे ध्यान साधना झाल्याच्या नंतर मग आपला एक सकाळची वंदना असते. सायंकाळी वंदना घेतली जात नाहीत, कारण सायंकाळी आपल्याकडे तेवढा वेळच राहत नाही. आपल्याला ग्रंथ वाचन करायचं असते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा धम्माचा प्रचार पोहोचला पाहिजे, धम्म लोकांना समजला पाहिजे. अगदी म्हणजे त्यांना डीप पर्यंत व्यवस्थित धम्म समजला पाहिजे, म्हणून ग्रंथाचं वाचन केलं जाते. आणि यासाठी शिक्षण आवश्यक आहे. हो, एज्युकेशन. जर तुम्हाला वाचता येत असेल, समजून सांगता येत असेल तर तुम्ही ते सांगू शकणार, है ना. भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की धम्माची वाढ तेव्हा होणार जेव्हा भिक्खू हा सांगण्यामध्ये पटाईत असणार. आणि जर तो सांगण्यात पटाईत नसणार तर मग धम्माचं काही वाढ होणार नाही. तर धम्माचा ऱ्हास होण्याचंही कारण भगवान बुद्धांनी सांगितलं. विहार आहेत, पहिलं कारण तर विहार आहेत, पण विहारामध्ये उपासक वर्ग जात नाहीत आणि ते धम्म समजून घेत नाहीत. दुसरं कारण काय आहे की विहार आहेत आणि विहारामध्ये लोक भिक्षूंना ठेवतात, भिक्षुणींना ठेवतात. मग आता हे भिक्षू भिक्षुणी जेव्हा विहारामध्ये राहतात तर ते राहतात म्हणून एवढंच पुरेसं नाही आहे, तर त्यांना धम्म समजावून सांगता आलंही पाहिजे. म्हणजे त्यांना आपला बुद्धिझम जे आहे तो लोकांना एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आणि जर का तो धम्म एक्सप्लेन करू शकत नसेल तर मग धम्माचा प्रचार कसा होणार? आणि त्या ठिकाणी लोक हे समजणारे असले पाहिजेत. तर एक कारण आहे की भिक्खू विहारात आहे आणि लोक पण जात आहेत, पण भिक्खू हा समजवू शकत नाही आहे आणि लोक समजण्यामध्ये पटाईत आहेत, तर धम्माचा ऱ्हास होत आहे. आणि दुसरं कारण काय आहे, भिक्खू समजवण्यात पटाईत आहे पण लोक नाही समजून राहिले. बरोबर आहे.
तर म्हणजे हे लिंक्ड आहे भिक्खू है ना, आणि भिक्खू आणि लोकांची हे लिंक आहे. अच्छा, अगर हे दोघे कनेक्ट झाले तर आपला बुद्धिझम खूप ग्रो करणार. हो, आणि जर तुम्ही लिंक नाही एकामेकाशी तर मग तो ग्रो करणार नाही. तर हे कारण आहे. तर विहारामध्ये लोक गेलेही पाहिजेत आणि समजवू शकणारा असा भिक्खू पण असायला पाहिजे. जर तो धम्म समजवण्यात पटायत असेल तर लोक धम्म समजणार आणि त्या धम्माचा ग्रोथ होणार. माताजी, आता मला हे सांगा की जसे तुम्ही बोलले की भिक्खू 4 वाजता उठतो, मग तो आपली पूर्ण क्रिया करून मेडिटेशन वगैरे करतो. जेवणाचा कसं रुटीन असतो माताजी? तर जसे लोक इन्व्हाइट करतात भिक्षुणींना की आमच्याकडे तुम्ही वर्षवासाला या, आम्हाला धम्म सांगावा. तर याकरिता लोक भिक्षूंना इन्व्हाइट करतात. तर मग त्यांची सोय सुद्धा ते करत असतात. तर जे आसपासमध्ये परिसरमध्ये असतात, जे प्रत्येक विहारामध्ये आता कमिटी आहे आणि कमिटीचे लोक ते ठरवत असतात की आपण आज आता भिक्खूला इथे वर्षवासाकरिता ठेवलेलं आहे. तर मग त्यांचा सकाळचा चहा नाश्ता आहे की त्यांचं दुपारचं भोजन आहे. कोणी रोगी भिक्षू असेल तर मग त्यांना सायंकाळी सुद्धा औषध उपचार घ्यावा लागते, म्हणून थोडं हलका अल्पाहार म्हणून त्यांना द्यायचं आहे. तर हे म्हणजे जे कमिटीचे लोक असतात ते मग सगळ्यांना काय करतात, एक दिवस ते वाटून देत असतात. याला शलाखा भोजन म्हणतात. अच्छा, म्हणजे इतक्या दिवस तुम्ही, इतक्या दिवस तुम्ही? नाही, रोज प्रत्येकाला एक दिवस म्हणजे पुण्य अर्जित करण्याचं त्यांना ते चान्स दिला जातो. की आज जो तुझ्याकडे आहे भोजनदान, तर उद्या दुसऱ्याकडे भोजनदान, मग तिसऱ्याकडे भोजनदान राहणार आहे. तर असं माताजी किती टाइम तो डिस्ट्रीब्यूट केला जातो तो, आणि टोटल 3 महिन्याकरिता असतो. 3 महिन्याकरिता. आणि त्याच्यानंतर मग कसं? मग त्याच्यानंतर वर्षवास संपला की मग भिक्षू, लोकांना जर वाटत असेल की हा भिक्षू म्हणजे छान आहे आणि यांनी आपल्याला खूप छान धम्मदेशना दिलेली आहे, तर ऍक्च्युअल पाव गेला केवळ भिक्षूंना 3 महिन्याकरिताच विहाराची आवश्यकता नसते. विहाराची आवश्यकता 12 महिने आहे ना, कारण की तो तिथे राहते आहे, त्याचं काही सामान वगैरे राहते आहे आणि त्याचं येणं जाणं धम्मप्रचारात करिता तो बाहेरगावी जाऊ शकते. पण तिकडून आल्याच्या नंतर मग तो आपल्या निवासस्थानी येऊ शकते आहे. आणि याच कारणास्तव भगवान बुद्धांनी भिक्खूंना स्वतःच्या कुटी निर्माणाकरिता सुद्धा आज्ञा दिली होती. तर काही लोकांचं असं मत असते की नाही, भिक्षू आपल्या विहारामध्ये राहिलं पाहिजे. काही लोकांना असं वाटते की नको, 3 महिने झाला ना, आपण 3 महिने आपण त्यांची सेवा केली आहे तर ठीक आहे. मग त्याच्यानंतर भिक्षूंच्याकडे लक्ष कोण देणार आहे ना, प्रत्येक लोक आपापल्या कामामध्ये लागून जातात. 3 महिने ते आवर्जून विहारात येणार, आवर्जून ध्यान करणार, आवर्जून ते धम्मश्रवण करणार, भिक्षूंची सेवा शुश्रूषा करणार, त्यांना औषध उपचार, त्यांना भोजनदान, त्यांना जे काही लागते ते त्यांना ते बघणार. ते त्यांची 3 महिने जिम्मेदारी ते घेत असतात. पण त्याच्यानंतर मग ते जिम्मेदारी घेत नाही. मग तर ते आहेच ना रुटीन आपलं. जर आता भिक्खवे चारिकं भोजन हिताय भोजन असं काही लोकांनुकंप आहे, मग तर आपल्याला गावगाव फिरणंच आहे. तर जिकडे आपल्याला निमंत्रण असलं की मग तिकडे जायचं. अच्छा, तर माताजी एक क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. अगर आपल्याला कोणी इन्व्हाइट नाही केलं, म्हणजे आपल्याला कोणी नाही बोलवलं, तर मग तो दिवस कसा जातो आपला? आपण उपाशी राहता का? कधी कधी तर उपाशी पण राहावं लागते, आपण बोलू नाही शकत. अच्छा, ते तर आहे. म्हणजे कोणी बोलवलं आपण तेव्हाच जाऊ, आपण असं स्वतःहून कुठे जाऊ नाही शकत. नाही, तर मग आपल्याला तो दिवस असंच राहावा लागतो. बिलकुल. अच्छा, ठीक आहे. माझा क्वेश्चन आता असा आहे की जसे जे भिक्खुनी आहे ते रोज आपल्या लाईफमध्ये मेडिटेशन, चॅन्टिंग्स, प्रेयर्स करतात, तर ते खूप वर्षापासून करतात. तर त्यांच्या लाईफमध्ये असा काय इफेक्ट पडतो, त्यांच्या मेंटॅलिटीवर काय इफेक्ट पडतो, त्यांच्या लाईफमध्ये काय असं घडतो त्या रोजच्या चॅन्टिंग आणि प्रेयर्सने, हे सांगा. पहिली गोष्ट तर आपण चॅन्टिंग आणि प्रेयर्सच्या बद्दल आपण जाणून घेऊ, त्याच्यानंतर काय इफेक्ट आहे हे आपण समजूया. कारण की बघा, आपल्या गृहस्थांमध्ये सुद्धा बरेचसे जण आहेत की जे सूत्रपठण करत असतात, ज्याला आपण चॅन्टिंग म्हणतो. आणि हे सूत्र भगवान बुद्धांनी काय हे लोक कल्याणासाठी सांगितलेले उपदेश आहेत ते, आणि ते एक सत्यवचन आहेत. आपल्याला माहिती आहे तथागत भगवान बुद्धांना तथागत का म्हणायचे, कारण त्यांनी जीवनात कधी खोटं बोललेलं नाही आहे आणि जे बोलायचे तेच करायचे, जे करायचे तेच बोलायचे, म्हणून त्यांना तथागत म्हणत असतात. तर भगवान बुद्धांनी काय केलंय की जे वेळ काळ अनुसार त्यांनी उपदेश केलेले आहेत, आणि त्या उपदेशांना आपण चॅन्टिंगमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. अच्छा, आपण त्यालाच काय करतो, प्रे करत असतो. प्रे म्हणून आपण त्याला यूज करतो. तर हे कशासाठी आहे चॅन्टिंग? पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, आपल्याकडे लिखाण नव्हतं, लिहायचं सुविधा
आणि कुठेच असं लिहत नसत. तर भगवान बुद्धांच्या म्हणजे पहिली धम्मसंगीती, दुसरी धम्मसंगीती, तिसरी धम्मसंगीतीमध्ये मग श्रीलंकेमध्ये हे ग्रंथ लिहिण्यात आले, ज्याला आपण त्रिपिटक म्हणतो, आणि हे पाली भाषेमध्ये होतं. तर या पाली भाषेचं संगोपन भिक्खू कसे करायचे, तर जसं मी गुरु आहे आणि जो माझा शिष्य आहे, तर मी भगवान बुद्धांकडून मी शिकलेला आणि ते मी कंठस्थ केलेलं आहे, आणि कंठस्थ केलेलं मी माझ्या शिष्याला देत आहे. तर तो माझ्या शिष्य काय करत, ते कंठस्थ करत आहे. अशी ही पिढी कंठस्थ करत आलेली आहेत. तर ते सूत्र कसं त्यांनी म्हणजे एक सेफ करून ठेवलेलं आहे. माताजी, जे तुम्ही आता बोलले ते श्रीलंकामध्ये आता पण जे गौतम बुद्धाचे जे पाली भाषेत लिहिलेलं होतं ग्रंथ, ते आता पण आहेत श्रीलंकामध्ये? बिलकुल बिलकुल बिलकुल. जसे ते तिथं पण आहेत, थायलंडला आहेत, सगळीकडे आहेत, सगळीकडे आहेत. अच्छा. आता त्याचं लोकांना ते समजलं पाहिजे म्हणून अनुवाद केला जाते, आणि ते इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये आणि इतर दुसऱ्या भाषेमध्ये त्यांचे ते ग्रंथ छापले जातात, जेणेकरून लोकांना सहज भाषेत समजलं पाहिजे. तर ते जे पाली भाषेमध्ये जे चॅन्टिंग केले असते ना लिहिलेलं, तर ते कसं एका भिक्षूपासून दुसऱ्या भिक्षूला, दुसऱ्या भिक्षूपासून तिसऱ्या भिक्षूला हे ट्रान्सफर होत गेलं, आणि मग त्याचं श्रीलंकेमध्ये त्याचं अनुवाद करण्यात आलं आणि त्याला सेफ करण्यात आलं लिखाणमध्ये. ते सेफ ठेवलं एका जागी, ते सेफ आहे. तर तेच आपण काय करतो, सुत्त पिटक आहे, विनय पिटक आहे, भिक्षूंचे विनय आहेत. सुत्त पिटकामध्ये भगवान बुद्धांनी गृहस्थांना उपदेश केलेले आहेत. अभिधम्म पिटक आहेत. असे मोठमोठे हे 3 ग्रंथ आहेत, आणि याच्यामध्ये उपदेश आहेत भगवान बुद्धांचे. तर ते उपदेश आपण पाठांतर करतो आणि त्याला आपण चॅन्टिंगच्या रूपामध्ये, प्रेच्या रूपामध्ये आपण म्हणत असतो, म्हणजे ते आपल्याला कंठस्थ होण्याकरिता. आता हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण म्हणतो, पण म्हणत असताना आपण काय म्हणत आहोत हे आपल्याला समजलं फार गरजेचं. म्हणजे अगर आपण कोणतं चॅन्ट करत आहोत या प्रे करत आहोत, बिलकुल त्याचे जे आपण वर्ड्स बोलत आहोत त्याचा मीनिंग आपल्याला माहित हवंय, माहित असायला पाहिजे. जर तुम्हाला माहित नसेल तर तो मग अधर्म झाला. मग तुम्ही ते चॅन्ट करत आहात तर त्याचा काही इफेक्ट नाही होणार, अजिबात नाही. तुम्हाला एक एक वर्ड माहित असं त्याचं. बिलकुल ठीक, अजिबात नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे की जर तुम्ही ग्रंथ वाचन करत आहात, वाचनच करत आहात, त्याला समजूनच घेत नाही, म्हणजे तुम्ही फक्त ग्रंथ वाचत आहात, त्याला फॉलोच नाही करत आहात, त्याला आपल्या लाईफ मध्ये आणत नाहीये, तर मग काही महत्व नाहीये. तुम्ही फक्त वाचन करत आहात, त्याला समजूनच घेत नाही आहात, हो, तर मग तो अधर्म आहे. अधर्म आहे. जर तुम्ही त्याला वाचन करत आहात, त्याला समजून घेतात, समजून आपल्या जीवनामध्ये उतरवतात, तर तुमच्या जीवनात इफेक्ट होणार. म्हणजे फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तो धर्म आहे. अच्छा, तो धर्म आहे. तर आपले गृहस्थ काय करत असतात, कंठस्थ करतात. काऊन कंठस्थ करतात? भिक्षूंना पाठांतर आहे ना, भिक्षू पाठांतर करतात. भिक्षू कोण पाठांतर करतो? तो घरोघरी जातो, तो निमंत्रित असतो, आणि त्या घरी वेळ प्रसंग पाहून त्या सूत्राचं तो पठण करतो, आणि त्याला तो काय करतो, त्याचा संक्षिप्तपणे त्याला तो सांगत असतो. म्हणजे तो आपल्या मातृभाषेमध्ये सांगतो. भगवान बुद्धांनी म्हटलं ही पाली भाषेमध्ये जरी असला, पण व्यक्ती ज्या भाषेचं फॉलो करत असेल, जी भाषा बोलत असेल, त्यांनी आपल्या मातृभाषेमध्ये ते जनसमुदायाला समजून सांगितलं पाहिजे. तर हा खरा धर्म आहे. तर लोक काय करतात की ही जी चॅन्टिंग म्हणत असतात, तर ही चॅन्टिंग मग रात्रंदिवस तुम्ही चॅन्टिंग करता, पूजा करता, त्याला तुम्ही समजून घेतलं नाहीत, आणि समजून घेतलं नाहीत तर मग म्हणता की आमच्या जीवनामध्ये काहीच इफेक्ट झालेला नाही. तर कसं होणार इफेक्ट, त्याला आधी तुम्ही समजा. जसं एक छोटंसं उदाहरण मी सांगते आहे की रतन सुत्तामध्ये तथागत भगवान बुद्धाने सांगितले, सत्काय दिट्ठी विचिकित्सच शीलवत्तम वापी यदत किंची चतुह पाये हिच विपमुत छाबिठानानु अबबकांती इदंपि संघे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवस्तियुंतु. म्हणजे जे संघरत्न आहे, म्हणजे जो आपला संघ आहे, भिक्खू संघ आहे, तो जेव्हा भगवान बुद्धांना फॉलो करतो आहे, तर भगवान बुद्धांना फॉलो करताना तो भगवान बुद्धावर अविश्वास करीत नाही आहे. अविश्वास करीत नाही, अविश्वास म्हणजे बिलीफ है ना. तर नॉन बिलीफ म्हणजे अविश्वास, आणि बिलीफ करणं म्हणजे विश्वास करणे होय, है ना. तर तो भगवान बुद्धांवर अविश्वास करीत नाही, म्हणजे विश्वास करतो. भिक्खू संघावर तो काय करतो आहे, भिक्खू संघ हा तथागत भगवान बुद्धांवर आजही विश्वास करतो आहे. बरोबर आहे. भगवान बुद्धांवर तो विचिकित्सा करीत नाही, संशय करीत नाही, डाऊट करीत नाही. मग कशाचा डाऊट करीत नाही, तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे सत्काय दिट्ठी. सत्काय दिट्ठी हे मिथ्यादृष्टी आहे. मिथ्यादृष्टी म्हणजे खोटी धारणा,
है ना. आणि सत काय म्हणजे काय आहे? सत म्हणजे सत्ता, काय म्हणजे काय, ज्याची कायावर सत्ता आहे अशी कुठलीही आत्मा तथागत भगवान बुद्धांनी सांगितली नाही. म्हणजे आपल्या कायावर कोणतीही आत्मा ही सत्ता करीत नाही, म्हणजेच राज करीत नाही. तर आपण म्हणतो ना आत्मा आहे, भूत आहे, प्रेत आहे, अशा प्रकारे आपण जेव्हा म्हणतो तर भगवान बुद्धांनी तर आत्म्यालाच नकारलेलं आहे. याचं खूप मोठं एक विश्लेषण आहे, खूप लांब जाते. कमीत कमी तो तुम्ही म्हणाल तर अर्धा पाऊण तासाचा तो एक वेगळा टॉपिक आहे. तर भगवान बुद्धांनी सांगितलं अशी कोणतीही आत्मा नाही, कोणतं भूत नाही, काही नाही. यावर भिक्षू अध्ययन करतो आणि नंतर तो त्याचा प्रचार करतो. भिक्षूंना माहिती आहे की खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की आत्मा नावाची कोणती वस्तू नाही आहे. तर भिक्षू जो आहे तो भगवान बुद्धावर विश्वास करतो आहे. शीलवर परामर्श अर्थात शीलाचं काय परिणाम, काय दुष्परिणाम आहे हे तो जाणतो आहे आणि शीलाचं तो पालन करणारा आहे. तर भिक्षूचं कसं आहे, तो भगवान बुद्धांवर विश्वास केल्यामुळे हे सत्यवचन आहे, या सत्यवचनाने तुमचं मंगल हो अशी ही मंगलगाथा आहे. बरोबर आहे. तर लोक काय करत असतात, संपूर्ण रतनसुत्त म्हणून घेतात आणि मग घरी गेलं की माझ्या मुलीला नजर लागली, माझ्या मुलाला नजर लागली, याचा अंगात आलं, त्याचा अंगात आलं, त्याला भूत दिसलं, त्याला प्रेत दिसलं, त्याला आत्मा दिसली, अशा प्रकारच्या. म्हणजे तुम्ही त्या सूत्राला समजलं नाही ना, है ना, तुम्ही त्या सूत्राला समजलं नाही. मग तुमच्या जीवनात इफेक्ट कसं होणार आहे? मग तुमच्या मनातली जी भीती आहे, जो डाऊट आहे, तो दूर कशाच होणार आहे? तुम्ही त्या गोष्टीला समजूनच घेत नाहीये. तुम्हाला वाटते की फक्त चॅन्टिंग केल्याने आमचं मंगल होणार, तर नो. तर माताजी तुमचं बोलणं असं आहे की भूत प्रेत डीट लागणं हे सगळं अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा आहे ते. अच्छा, म्हणजे बुद्धिझम जो आहे एकदम एज्युकेशनल आहे, म्हणजे प्रूफ सोबत बुद्धिझम आहे. बिलकुल बिलकुल. ह्या सगळ्या गोष्टीला नकारतो आहे, कारण याचं वेगळा टॉपिक आहे आणि तो खूप मोठा टॉपिक होत आहे, म्हणून आपण ते इथे घेणार नाही आहोत. ठीक आहे. तर असं आहे. आणि बघ भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये महामंगलसूत्र सांगितलेलं आहे आणि ते तुम्ही फॉलो करत नाहीत. तुम्हाला नशापत्ता करायला मना केली जाते आहे, तुम्ही नशापत्ता करतात. तुम्ही शील ग्रहण करता, पानाती पाता वेरमणी म्हणत आहात. ठीक आहे. रोज सकाळी विहारामध्ये येत आहे आणि रोज तुम्ही पानाती पाता वेरमणी म्हणता. त्याचा अर्थ तुम्ही समजा ना, प्राणीमात्रांची हिंसा करणार नाही. घरी गेल्यावर मग तुम्ही काय करत आहात? मग कुठे बेगोन स्प्रे आहे, आपल्या अलमारीमध्ये कॉक्रोच झालेला आहे, तर बेगोन स्प्रे आपण मारणार, स्प्रे करणार, जीव हिंसा करणार. कुठे मुंग्या निघाल्या आहेत, मग त्या मुंग्याच्या प्रती तुम्ही द्वेष भावना बाळगत आहात आणि त्यांच्या भोवताल मग तुम्ही काय करत आहात? लक्ष्मण रेखा चॉक फिरवत आहात आणि त्याच्याने असंख्य जीव हिंसा होत आहे. म्हणजे तुम्ही फॉलो काय करीत आहात? माताजी एक क्वेश्चन आहे माझ्या, जो पानाती पाता वेरमध्ये आहे त्याच्यामध्ये आपले जे ॲनिमल्स आहेत त्यांची तर हिंसा तर नाही करायची म्हटली, पण कोणाचं मन दुखवणं हे पण त्याच्यामध्ये येते का? कोणाचं मन नाही दुखवायचं हे पण एक हिंसा झाली. हा, तो वाणीचा दुष्कर्म आहे. कठोर वाणी बोलायची नाही. अच्छा. तर ते पण आहे. पण मेन म्हणजे पानाती पाता म्हणजे प्राणी नाही करायची. हा, म्हणजे तो मग पशु पक्षी मनुष्य कुणीही असो, है ना. पण इथे जेव्हा आपण शील ग्रहण केलेलं आहे, आपण शील ग्रहण केलं, आपण रोज विहारात जात आहोत, आपण रोज पानाती पाता वेरमणी म्हणत आहोत, पण त्याला आपण जीवनातच उतरवलं नाही, तर मग आमच्या जीवनामध्ये शांती कुठून येणार? तर माताजी तुमच्या बेसिकली असं बोलणं आहे की अगर तुम्ही चॅन्टिंग्स करता तर तुम्हाला त्याच्या मिनिंग माहीत हवंय, तर तुमच्या लाईफमध्ये इफेक्ट पडणार. अगदी अगदी. आताच काही दिवसापूर्वी आता जस्ट मी इथे शिफ्ट झालेली आहे विहारामध्ये आणि जेव्हा मी तिथे एक छोटीशी ती गाथा असते ती आपण वंदनेच्या वेळेस म्हणतो, तर एक बुजुर्ग आला आणि मला म्हणतो आहे की अरे तुम्ही ही गाथा नका म्हणू बा. तुम्ही म्हटलं का बाबा? तर नाही म्हणे, ती माहितीमध्ये म्हटलं जाते. अरे बाबा म्हटलं, आपण रुटीनच्या जीवनामध्ये जेव्हा म्हणतो तर त्याला समजून घेतलं पाहिजे की भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे की आपली जी काया आहे ही अनित्य आहे, म्हणजे हे कधी ना कधी खतम होणार, ही नष्ट होणारी आहे ना. ही कायमस्वरूपी नाही आहे आणि ही दुर्गंधयुक्त आहे. सदैव ही दुर्गंधच बाहेर काढते आहे, सुगंध बाहेर काढते आहे का? नाही. 4 दिवस सांगून नाही केलं तर दुर्गंध येणार आहे. रोज आपल्याला मलमूत्र त्यागावंच लागतं. डोळ्यातून चिपळ, नाकातून शेंबूड, तोंडातून तू, कानातून मळ निघत आहे आणि घामाच्या माध्यमातून. तर हे सगळं काय आहे? हे दुर्गंधाचं घर आहे. तर हेच तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आणि तेच सत्यवचन आपण बोलत आहोत की ही काया जी आहे ही दुर्गंधयुक्त आहे, आज नाही उद्या ही संपणारी आहे. आणि भगवान बुद्धांनी किती खरं बोललेलं आहे. तर या सत्यवचनाने मी भगवान बुद्धांना वंदन करतो आहे.
नमामि बुद्धं गुणसागरतं, मी त्या बुद्धाला जे की गुणाचे सागर आहेत त्यांना मी नमन करतो आहे. नमामि बुद्धं गुणसागरतं सत्था सदा होन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुर्गंधो गच्छन्ति सब्बे मरणं अहंच. म्हणजे ही काया दुर्गंधयुक्त आहे. हे किती खरी तथागत भगवान बुद्धांनी बोलले. तर ही दुर्गंधयुक्त काय आज नाही उद्या संपणारी आहे. तर या कायेने मी तथागत भगवान बुद्धाला वंदन करतो आहे. आणि तथागत भगवान बुद्ध कसे आहेत तर गुणांचे सागर आहेत है ना. आणि जेवढी आपण वंदना म्हणतो आहोत तर याच्यामध्ये तथागत भगवान बुद्धांचे 9 गुण आहेत. बुद्धवंदना आहे, धम्माचे 6 गुण आहेत, धम्मवंदना आहे, संघाचे 9 गुण आहेत. तर ह्या गुणांना आपण स्मरण करीत आहोत. तर माताजी तुमचं बोलणं असं आहे की बुद्धिझम मध्ये असं बोलणं आहे की नथिंग इज म्हणजे परमानंट काही नाही. परमानंट काही नाही आहे. सगळं काही परिवर्तनशील आहे, सगळं काही बदलणार आहे. ठीक आहे माताजी. आता माझ्या अच्छा ते माताजी कंटिन्यू करा की जसं तुम्ही बोलले की चॅन्टिंग केल्याने आपल्या लाईफमध्ये इफेक्ट पडतो. तर माताजी तुमच्या थोडंसं पर्सनल व्ह्यू सांगा की तुमच्या लाईफमध्ये काय इफेक्ट आला असं. माझ्या लाईफमध्ये खूप इफेक्ट आलाय. अच्छा मेंटॅलिटी मध्ये पण मेंटॅलिटी मध्ये. आणि मी एकदम म्हणजे स्ट्रॉंग माइंडची झालेली. कारण की बालपणापासूनच कसं आहे की खूप म्हणजे भित्री होते मी. आणि मला म्हणजे भूत घेताच आपण कसं बालपण आपलं कसं राहते ना अगदी कोवड्या मनाचं. आणि बरेच वर्षापर्यंत मला ते असं वाईट स्वप्न वगैरे असे वगैरे पडत असायचे. तर ते कसं आहे जे आपण पाहतो तेच आपल्याला दिसते आहे, बाहेरचं काहीच दिसत नाही. अच्छा हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जी आपली डेली लाईफ आहे, जे आपले डेली लाईफ आहे ना, ज्याच्याशी आपण भेटतो आहोत तेच लोक आपल्याला दिसतात. बाहेरचं दुसरं काहीच दिसत नाही. तुम्ही घाण पाहणार घाण दिसणार, सौंदर्य पाहणार सौंदर्य दिसणार. आणि जे तुम्ही कधी जीवनात बघितली नसेल ती वस्तू तुम्हाला कधीच दिसणार नाही. अच्छा. तर जे आपण म्हणजे टीव्हीच्या माध्यमातून जे मोबाईलच्या माध्यमातून जे कुठे असं आपण नॅचरली जरी आपण बघितलं असलं आणि कोणती गोष्ट आपल्याला भीतीदायक वाटली तर ती आपल्या माइंडमध्ये फिक्स होऊन जाते आणि मग ते आपल्याला झोपेमध्ये दिसते आहे. तर खूप भ्यायची. तर जेव्हा मी दीक्षित झाले या संघामध्ये आणि जेव्हा मग मी असं अध्ययन केलं अभ्यास केलं, अरे म्हटलं हे असं आहे, हे असं आहे. म्हणजे त्याच्यावर अभ्यास आपण जोपर्यंत अभ्यास करणार नाही अध्ययन करणार नाही तर आपल्याला समजेल कसं. तर जसं तुम्ही ना बुद्धिझम मध्ये एंटर केला तर तुमची लाईफ एकदम चेंज झाली. चेंज म्हणजे जी माझी जी भीती होती ती परमनंट गायब झाली. अच्छा. परमनंट गायब झाली. पूर्वी मी एकटी राहू शकत नव्हती, आता मी एकटी राहते. मला काहीच फरक पडत नाही. कुणी दिलं नाही दिलं, कुणी काही वाईट बोललं असेल, कोणी माझ्याबद्दल चुगली करत असेल, कोणी माझी निंदा करायचं, कोणी प्रशंसा करायचं, आता मला काहीच इफेक्ट होत नाही. तर हे बुद्धिझमच्या प्रॅक्टिसेसचा इफेक्ट आहे. हा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे जे तथागत भगवान बुद्धांनी उपदेश केलेले आहे त्याला समजून घेणे, आत्मसात करणे, आचरण करणे हे महत्वाचं. तर तुमचं लाईफ टोटली चेंज होणार. हे गॅरंटी आहे की बुद्धिझम फॉलो केल्याने लाईफ चेंज होणार म्हणजे होणार. बिलकुल. अच्छा माताजी, माझा लास्ट क्वेश्चन असा आहे की तुम्ही नॉर्मल लाईफ मधून भिक्खुनी बनायचं म्हणजे याचे कारण काय आहे? प्लीज सांगा आम्हाला की असं काय घडलं तुमच्या लाईफ मध्ये की तुम्ही ना हा स्टेप घेतला आपल्या लाईफ मध्ये. प्लीज 2 मिनिटांसाठी सांगा. हा स्टेप तर माझा खूप चांगला आहे, असं वाईट स्टेप नाही, खूपच चांगला आहे माझ्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं. हो प्लीज. तर कसं आहे, मी आताच तुम्हाला बोलले की मी बालपणापासूनची अशी खूप भित्री होते. आणि कसं त्या पिरियड्समध्ये जेव्हा नवीन नवीन टीव्ही आलेलं होतं, खूप लहानपणची गोष्ट आहे ही माझी, टीव्ही आलेला होता तेव्हा कसं म्हणजे भगतसिंगचे सिरियल दाखवायचे अनेक प्रकारचे, ते फाशीचं वगैरे. तर ते कसं माइंडमध्ये एकदम राहून जात होतं आणि मग ते मला स्वप्नामध्ये दिसायचं. मला भीती वाटायची. मग माझे वडील सुद्धा आणि माझी मम्मी हे कसं बुद्धिझम फॉलो करणारे बुद्धिस्टच आहेत. मी बुद्धिस्ट परिवारचीच आहे परमनंटली. तर काय झालं की माझे वडील जे होते ते आम्हाला सांगायचे की आम्ही लहान असताना असे करायचो, स्मशान घाटातून जायचो. आणि माझा मित्र खूप भित्रा होता पण मी भित्रा नव्हतो कारण माझी आई भित्री नव्हती असे ते सांगायचे. तर बेटा म्हणायचे तुला जर कधी भीती वाटत असेल ना तर म्हणे भगवान बुद्धाचंच नाव घ्यायचं. बुद्धं शरणं गच्छामि, शिवाय तर आपल्याला दुसरं येत नाही. हो, अंधारातही जात असेल ना तर बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. आणि हे माइंडमध्ये अशा प्रकारे फिक्स झालं की जेव्हा कधी मला असं वाईट स्वप्न दिसलं असेल, भूताचे प्रेताचे असं वाईट खूपच असं, तर मी स्वप्नामध्ये सुद्धा
चॅन्टिंग ती गोष्ट मला आठवायची ना. मी बुद्धांनाच म्हणजे हाक मारायची, बुद्धं शरणं गच्छामि. आणि एक म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट असा की जसं मी बुद्धं शरणं गच्छामि म्हणायचे तर ते सगळं खतम, म्हणजे ते नाहीच होऊन जायचं, ते स्वप्न वगैरे पूर्ण खतम होऊन जायचे. हा, मग जसं माझं जे विश्वास जो आहे तो मग भगवान बुद्धांवर खूप जास्त प्रमाणामध्ये. आणि मला एक आकर्षण पण होतं बुद्धिझमचं लहानपणापासूनच. जरी आपल्या घरी दुसरं काही करत असतील तरी सुद्धा मग आकर्षण होतं. आपल्या वस्तीमध्ये भिक्षू यायचे चारिकेला आणि आमच्या घरी सकाळीच भोजन वगैरे व्हायचं. तर माझी आई आम्हाला आवर्जून सांगायची की भिक्षूंना कधी पण भिक्षुनी दिसले तर त्यांना तुम्ही भोजनदान दिलं पाहिजे. माझी आई द्यायची त्यांना भोजनदान. आणि एकदम म्हणजे रेडी तयार झालेलं शिळं कधीच द्यायचं नाही. बिलकुल म्हणे शिळं कधीच द्यायचं नाही म्हणे त्यांना. तर माझ्या आईची ही शिकवण होती. मी असो अथवा नको असो पण तुम्ही ते द्यायचं. मी लहानपणापासूनच मग मी ते फॉलो केलं आईच्याच सांगण्याप्रमाणे. मला भीतीच नाही वाटायची. लहानपणापासून दान करत आहात मग. हा, तर मग कसं मग त्यांना बघायची ना तर मला खूप आनंद व्हायचा. भिक्षुणींना बघायची आणि मनामध्ये कसा विचार यायचा की हे भिक्षुणी म्हणजे किती शांत आहेत आणि किती म्हणजे कुणाशी खोटं बोलणं नाही, विचार नाही त्यांच्या, म्हणजे असं वाईट गोष्टीमध्ये म्हणजे अंदरून एकदम म्हणजे निश्चल, एकदम असे निर्मल असं वाटायचं मला. आपणही असं लाईफ जगायचं असं माझ्या मनामध्ये असायचं. मरण्यापूर्वी आपण एकदा तरी चिवर घेतलं पाहिजे ही माझी कन्सेप्ट होता. तर मग हा, तर हे माझं म्हणजे चिवर घेण्याचं कारण आहे की आपण म्हणजे एकदम निर्मल लाईफ असं जगलं पाहिजे. कोणाशी क्रोध नाही, द्वेष नाही, कोणाशी घृणा नाही आणि कोणाशी काही भांडणं नाही, काही नाही, अगदी मस्त लाईफ असं आपण जगायचं. तर माताजी जे आपले मॉन्क्स आहेत, बुद्धिस्ट मॉन्क, त्यांची पर्सनॅलिटी एक नॉर्मल पर्सन म्हणजे ॲज कम्पेअर टू नॉर्मल पर्सन अलग असतो का? आपले जे मॉन्क्स आहेत त्यांची लाईफ, जसे भिक्खुनी आहेत त्यांची पर्सनॅलिटी अलग असतो, जसे ते खूप शांत असतात, त्यांचा नेचर खूप अलग असतो, असं काही असतो का? आता ते कसं धम्मामध्ये प्रवेश केल्यानंतर भिक्षुणी असो अथवा उपासक वर्ग असो तर जसं त्यांना धम्म कळायला लागते तसं त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस येतात. आणि मग ते पूर्वी राग द्वेष करायचे ग्रस्त असताना है ना, आणि जेव्हा त्यांना धम्म समजू लागला मग ते राग द्वेष करणं हळूहळू त्यांचं कमी होऊन जाते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा वेगळाच ग्लो, शांती येत असते है ना. म्हणून वर्षावासामध्ये जास्तीत जास्त विहारामध्ये येणं लोकांना सुचवल्या जाते की तुम्ही या, धम्म शिका, जाणा आणि जे काही मिथ्यादृष्टी, जे काही अंधश्रद्धा आहे ती विहारामध्ये दूर होते आहे. विहारामध्ये बघितलं कधी कोणाच्या अंगात नाही येत, कोणाचं काही नाही बघितलं कधी, कोणता भूत नाही, प्रेत नाही, काही नाही, तिथे अंगात येण्याचा प्रश्नच येत नाही आणि ते अलाऊच नाही आहेत. अलाव नसल्यामुळे लोक भीतात या विहारात यायला है ना. तर हे एक गोष्ट आहे. अच्छा, तर थँक्यू माताजी, तुम्ही आले, आम्हाला खूप टाइम दिला आणि काफी इंटरेस्टिंग स्टोरी होती तुमची. नॉर्मल लाईफ पासून एक भिक्खुनी पर्यंत खूप इंटरेस्टिंग स्टोरी होती. तर थँक्यू, तुम्ही आले. जय भीम. जय भीम.